वारकऱ्यांच्या पाण्यामध्ये विष, एक घोट घेताच सगळेजण जागीत कोसळले. आषाढी वारीच्या संपूर्ण इतिहासामध्ये कधीच घडली नव्हती इतकी महाभयानक घटना आता समोर आली. वारीमध्ये चालणाऱ्या एका मोठ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी एका गावामध्ये दुपारच्या वेळी पिण्याच्या पाण्याचे बॉक्स ठेवण्यात आले होते, ज्याच्यामध्ये काही कोल्ड्रिंक्स, अनेक ज्यूसच्या बॉटल्स होत्या. हे सर्व बॉक्स ट्रक्समधून उतरून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले आणि वारकऱ्यांसाठी त्याचं वाटप होणार होतं. पण हे बॉक्स जेव्हा उतरवले जात असताना तिथे 2 महिला आणि 1 पुरुष अत्यंत संशयास्पदरित्या चक्रा मारताना आढळले. दिंडी प्रमुख पुढे राहून व्यवस्था करत होते. सुरुवातीला त्या 2 महिला आणि पुरुषांना त्यांनी पाहिलं. त्यांच्या दिंडी प्रमुखांना संशय आला, पण त्यांच्या कपड्यावरून त्या नर्स आणि डॉक्टर असल्यासारखे वाटत होते. कदाचित प्रशासनानेच वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी तिथे त्यांना तैनात केलं असावं, असा दिंडी प्रमुखांचा समज झाला. कदाचित दिंडी प्रमुखांना शंका आली होती, त्यांनी जर त्याच वेळी निर्णय घेतला असता तर सगळं वाचले असते, पण त्यांनी ती गोष्ट कुणालाच सांगितली नाही. पण त्यानंतर जे घडणार होतं त्याने सगळ्यांना हादरा बसणार होता. त्या महिला आता दर 5 मिनिटांनी गुपचूप पाण्याच्या बॉक्सकडे जात होत्या. हळूहळू वारीतले वारकरी जवळ येत होते. तशा त्या महिलांची चुळबुळ वाढत होती. त्यातली एक महिला तर पाण्याचा बॉक्स उघडून आत काहीतरी शोधत होती. मुख्य वारी पाठीमागून हळूहळू येऊ लागली होती. तेवढ्यात पाण्याच्या बाटल्यांचं वाटप सुरू झालं. पण त्यानंतर सुरुवातीला संशयास्पद वाटणाऱ्या त्या महिला अक्षरशः त्यांनी त्यानंतर जे केलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. त्या ताबडतोब धावत गेल्या आणि त्यानंतर त्यांनी जे केलं त्यांनी महाराष्ट्राला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का दिला. ज्या वारकऱ्यांनी त्या पाण्याचा घोट घेतला त्यानंतर जे घडलं त्याने सगळेजण जागीच कोसळले. मग नेमकं काय घडलं होतं तिथं? त्या पाण्याच्या बॉक्समध्ये नेमकं असं काय होतं? त्या महिलांनी नेमकं असं काय केलं की ज्यामुळे सगळेजण जागीच कोसळले? त्या महिला नेमकं कोण होत्या? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये. सगळे वारकरी जागीच कोसळले. पाण्यामध्ये जे सापडलं त्याने सगळ्यांना हादरा बसला. 2 महिला ज्या डॉक्टरांसारख्या दिसत होत्या, पण त्यांनी जे केलं त्याने सगळ्यांना धक्का बसला. खरं तर आषाढी वारीच्या इतिहासात कधीच घटना घडली नव्हती. लोकांना पुण्य व्हावं म्हणून वारकऱ्यांना अन्न दिलं जातं. कुणी पाणी देतं तर कुणी अनेक गोष्टी देतं, पण तिथे तो दिवस सामान्य नव्हता. त्या दिवशी जो व्यक्ती वारकऱ्यांना पाणी देणार होता त्याच्यामध्ये काही शीतपेय आणि काही ज्यूसच्या बॉटल देखील होत्या. पण तिथे जे घडणार होतं त्याची कल्पनाच कुणाला नव्हती. अखेर एक दिंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होती. वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे आणि शीतपेयाचे शेकडो बॉक्स ट्रक्समधून उतरवले जात होते. पण कुणाला संशय येऊ नये म्हणून तिथे 2 महिला डॉक्टरांच्या वेशेमध्ये फिरत होत्या आणि त्यांनी जे पुढे केलं त्याने सगळेजण जागीच कोसळले. वारीचा अत्यंत महत्वाचा टप्पा होता, कारण की आषाढी एकादशीला आता फार थोडे दिवस राहिल्यामुळे आता जवळपास सोलापूरच्या हद्दीमध्ये दिंडी पोहोचलेली होती. पाऊस आणि उन्हाचा लपंडाव सुरू होता. अचानक गरम व्हायचं, कधी पाऊस यायचा, त्यामुळे वारकऱ्यांना तहान लागायची आणि त्याच्यामुळे प्रत्येक वारकरी पाणी करायचा. आता हेच पाणी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा धोका निर्माण करणार होतं. आता पुढच्या काही तासात ही वारकऱ्यांची मुख्य दिंडी या मुक्कामाच्या मैदानावर विसाव्यासाठी येणार होती. तिथे स्थानिक सेवाभावी कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसाठी थंड पाण्याच्या, पेय आणि बाटल्यांच्या शेकडो बॉक्सची मोठी खेप ट्रकमधून खाली उतरवण्याचं काम सुरू केलं होतं. बाजूला आनंदाचं वातावरण, पण खरी शंका आणि भीती तेव्हा पसरली जेव्हा ट्रक्स बॉक्समधून खाली उतरवले. पण नंतर 2 25 ते 30 वर्षाच्या महिला आणि एक व्यक्ती अत्यंत संशयास्पदरित्या घिरट्या घालताना आढळला. आता दररोज ज्यावेळेस वारी येत असते तर त्याआधी एखादा दानशूर व्यक्ती, एखादी संस्था पुढे अशी व्यवस्था करत असतो. हे काही नवीन नव्हतं आणि दिंडी प्रमुख पुढे जाऊन याची सगळी खातिरदारी, सगळी माहिती घेत असतात. पण दिंडी प्रमुखांना संशय आला होता की 2 महिला ज्यांनी डॉक्टरांचे कपडे घातलेले आहेत त्यांच्यासोबत एक पुरुष आहे, ते का चक्कर मारतायत. त्यांना संशय आला होता, पण त्यांनी जर सांगितलं असतं तर हा अनर्थ टळला असता. दिंडीच्या सामानाचा ट्रक जिथे उभा होता तिथेच एक कार्यकर्ता पाण्याचे बॉक्स व्यवस्थित लावत असताना त्याला त्या 2 महिला ट्रकच्या अगदी जवळ उभा राहून डोकावताना दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता होती. कार्यकर्त्याला धक्का बसला. त्याने खणखणीत आवाजात विचारलं, कोण आहात तुम्ही? इथे स्वयंपाकाच्या आणि पाण्याच्या जागात काय शोधताय? पण त्या महिला काहीच न बोलता घाईघाईने तिथून निघून गेल्या. लोकांना वाटलं गर्दीतल्या कुणीतरी असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण अवघ्या 15 मिनिटांनी तिथे पाण्याच्या बॉक्सचे ढीग लावले गेले होते. वारकरी येणार होते आणि पहिला घोट घेतल्यानंतरच सगळे कोसळणार होते. काय होणार होते पुढे? नेमकं त्या पाण्यामध्ये असं काय होतं? त्या महिला काय करत होत्या? दिंडी प्रमुखाला संशय आला तरी त्यांनी सांगितलं नाही. कदाचित सांगितलं असतं तर अनर्थ टळला असता. पण सगळं सत्य अखेर उघडकीस येणार होतं जेव्हा हे पाण्याचे बॉक्स सरकार तपासायला नेणार होतं. आता या माणसावर आणि विशेषतः त्या 2 महिलांवर प्रचंड संशय वाढू लागला होता, कारण की त्या केवळ रेंगाळत नव्हत्या तर आता पाण्याच्या बॉक्समध्ये तिथे जाऊन त्या लपून छपून शोधत होत्या.
सेवाभावी कार्यकर्त्यांची मोठी धावपळ सुरू झाली. त्या महिला ठिकठिकाणी दिसू लागल्या, पण गर्दीमुळे सुरुवातीला त्यांच्यावर कुणी फारसं लक्ष दिलं नाही. पण तेवढ्यात पाण्याच्या एका बॉक्स जवळ त्या दोघी हळूच आल्या आणि आत हात घालून काहीतरी तपासू लागल्या. विडीवर भाजी चिरणाऱ्या एका ज्येष्ठ वारकऱ्याचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. वारीत सध्या विविध चोऱ्या आणि अफवांच्या बातम्या सुरू होत्या. त्या वारकऱ्याने तात्काळ हातातलं काम बाजूला ठेवलं आणि मोठ्याने हटकलं, अहो माऊली, मगापासून पाहतोय मी तुम्हाला. कधी ट्रकपाशी जाताय तर कधी पाण्याच्या बॉक्समध्ये येताय. काय काय माहिती तुमचं इथं? त्या दोन्ही महिला अत्यंत घाबरल्यासारख्या दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती. त्या काही बोलणार तेवढ्या दिंडीचे मुख्य व्यवस्थापक तिथे आले. त्यांनी त्यांना कडक शब्दात हटकले. त्या महिला पुन्हा एकदा काही न बोलता तिथून शांतपणे निघून गेल्या. पण कुणालाच माहिती नव्हतं हा प्रसंग वारी पाठीमागून आल्यावर एक महाभयानक वळणावर पोहोचणार होता. त्या महिला तिथून बाजूला तर झाल्या, पण त्यांची नजर सतत त्या पाण्याच्या आणि शीतपेयाच्या बाटल्यावर खेळलेली होती. वारी आता अवघ्या काही अंतरावर होती. त्यानंतर जो थरार घडणार होता तो उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय कुणाकडेच पर्याय नव्हता. लोकांना संशय येतो, पण बऱ्याच वेळा कुणी काही बोलत नाही आणि मोठा अनर्थ घडतो. आणि इथे तेच झालं होतं. 4 जणांना संशय आला होता, पण सगळेजण शांत बसले आणि सगळी वारी जागीच कोसळणार होती. हळूहळू दुपार टळत आली. मुख्य मार्गावरून माऊलींचा विठ्ठोबाचा जयघोष करत वारकऱ्यांची दिंडी मैदानात प्रवेश करू लागली. वारकरी थकलेले, त्यांचे घसे कोरडे पडले होते. स्वयंसेवक हातामध्ये पाण्याचे आणि शीतपेयाचे बॉक्स उघडून त्या बाटल्या पंक्तीकडे आणि वारकऱ्यांकडे नेण्याची तयारी करत होते. दिंडू प्रमुखांनी माऊलींचा जयघोष केला. पाण्याचं वाटप अधिकृतपणे सुरू होणार. तेवढ्यात संपूर्ण मुक्कामाच्या ठिकाणी कोणाचंही काळेच थरारेल असा प्रसंग घडला. आता सकाळपासून ज्या 2 रहस्यमय महिला आणि एक पुरुष त्या ठिकाणी दिसत होता, ज्यांच्याकडे सगळेजण संशयाने पाहत होते, आता त्या महिलांची एंट्री होणार होती आणि या प्रकरणावरचा पडदा उठणार होता. आता अखेर 2 सेकंदामध्ये ते बॉक्स तिथे जाणार होते. काही वारकरी जेवायला बसलेले तर काही वारकरी असेच रस्त्यावर उभे होते. त्यांच्या हातामध्ये आता वाटपाला सुरुवात होणार होती. बॉक्स खोलले जाणार होते आणि त्या बॉटल्स असतील, शीतपेयाच्या ज्यूसच्या बॉटल्स होत्या, तर त्या टेबलवर ठेवण्यात आल्या होत्या. आणि आता कोणत्याही क्षणी वारकऱ्यांच्या हातामध्ये ते पाणी जाणार होतं. पण तेवढ्यात त्या 2 महिला पाण्याच्या त्या मोठ्या साठ्यापाशी पुन्हा एकदा वादळासारख्या प्रकट झाल्या. त्या आता दबे पावल्याने नाही तर पळत पळत आल्या होत्या. त्यांनी पाहिलं की लोकांच्या ज्या बाटल्या भरल्या जात होत्या त्यात काही हजारो लिटर वारकऱ्यांच्या तोंडात हे पाणी जाणार होतं. त्या दोन्ही महिला अत्यंत भयानक वेगाने धावत आल्या आणि स्वयंसेवक ओरडले, मागे व्हा, काय करतात? पण कोणाचं काही ऐकण्यापूर्वी त्या महिलांनी पुढे होऊन थेट पाण्याच्या बॉक्सची मोठी रांगच त्या ठिकाणी खाली पाडून दिली. धपकन असा आवाज झाला. शेकडो बाटल्या जमिनीवर विखरल्या. होय, त्या महिला आता तिथे थांबल्या नाही. त्यांनी जमिनीवर पडलेल्या बाटल्यातील एक बाटली उचलली, तिचं सील तोडलं आणि काही न बोलता त्या स्वतः गटागटा पाणी त्या पिऊ लागल्या. आता लोक म्हणाले ताण लागले असेल, पण आता ज्यांनी सकाळपासून त्यांना पाहिलं होतं त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. तिथे उपस्थित असणारे लोक चक्रावून गेले. कुणाला देण्याच्या आधीच या महिलांनी का ते बॉक्स पाडून दिले आणि का त्या पिऊ लागल्या? आता अखेर ते पिल्यानंतर त्या दोघींच्याही पोटात तीव्र कळ आली आणि त्या थेट जमिनीवर कोसळल्या. पोटात कळ येऊ लागल्या. आता लोकांना आणखीनच शंका आली की ह्या पळत येऊन ह्या पिल्या पण आणि पडल्या पण. आता काय होणार होतं? तर सगळं सत्य आता उघडकीस येणार होतं. ज्या महिलांना विलन समजलं जात होतं त्यांना माहिती कळाली होती की कदाचित या पाण्याच्या बॉक्स बरोबर काही कोल्ड्रिंकच्या बॉटल आलेल्या आहेत, तर त्या बॉटल्समध्ये कदाचित काहीतरी मिलावट किंवा काहीतरी धोका असण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी पुढे जाऊन ते पिण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते संकट स्वतःवर घेतलं. ते झाल्यानंतर कुठल्याही वारकऱ्याला तिथून पुढे पाणी किंवा कुठल्याही प्रकारचं शीतपेय दिलं नाही. त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं आणि सगळे बॉक्स जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाची टीम तिथे आली आणि जप्त करण्यात आली आणि त्या संबंधित कंपनीवर देखील कारवाई करण्यात आली. खरं तर त्या महिला खरोखर परिचारिका म्हणजे नर्स होत्या आणि वारीमध्ये ते वारकऱ्यांची सेवा करायला आल्या होत्या. पण सकाळी पासूनच त्यांना संशय येत होता, म्हणून त्या नेहमी बॉक्सकडे जाऊन ते लेबल तपासत होत्या आणि अखेर त्यांचा संशय खरा निघाला. पण लोकांना भरोसा पटला नसता, म्हणून त्यांनी स्वतः पिऊन ती खात्री केली. त्या आता हॉस्पिटलमध्ये सुखरूप आहेत. पण लाखो वारकऱ्यांचे जीव त्यांनी वाचवलेले आहेत. तर या दोन्ही बहिणींबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.